त्याचं हिवाळी अधिवेशन पुढच्या महिन्यात नागपुरात होणार आहे आणि काही दिवसांचं हे हिवाळी अधिवेशन असतं, 10 ते 15 दिवस, फार फार तर महिनाभर. पण काही दिवसांच्या या अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती आणि मंत्री महोदय बंगल्यांच्या डागडुजीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करतात. आता एवढ्या खर्चानं एखादा बंगला नव्यानं बांधून झाला असता, पण तेवढ्या खर्चात फक्त डागडुजी केली जाते. बघूया स्पेशल रिपोर्टमध्ये कोण करतंय जनतेच्या खर्चाची उधळपट्टी आणि सरकार नेमकं यात काय करतंय. मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींची उधळपट्टी. फडणवीसांकडून शिंदेंच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी. शेतकरी उद्ध्वस्त, मंत्र्यांचा मुलगा घोटाळ्यात आणि उरलेलं मंत्रिमंडळ मात्र तुपात. महाराष्ट्राचं सध्याचं चित्र हे असं आहे. पुढच्या महिन्यात राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे आणि त्याआधी नागपूरच्या रवी भवन इथल्या मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींची उधळपट्टी सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बंगल्यावर 1,25,00,000 रुपये, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या बंगल्यावर 1,10,00,000 रुपये, तिकडे कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या बंगल्यावर 1,10,00,000 इतका खर्च केला जाणार आहे. एखाद्या सर्वसामान्यांची आयुष्यभराची पुंजी हे महोदय फक्त इंटिरियर, डागडुजी आणि रवी भवन परिसरामध्ये महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येते. येथे तब्बल 30 कॉटेजेस आहेत. त्यापैकी 9, 18 आणि 29 मध्ये खर्चाची रक्कम म्हणजे तजवीज किंवा एस्टिमेट 1 कोटींपेक्षा जास्त ठेवण्यात आलेली आहे. हा कॉटेज क्रमांक 18 बघा. येथे विधान परिषदेच्या सभापतींसाठी शासकीय निवासस्थान असणार आहे. येथे दुरुस्तीकरिता 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची तजवीज म्हणजे एस्टिमेट ठेवण्यात आली असली तरीही टेंडर बिलोमध्ये गेल्यानं सुमारे 66 लाखांचा खर्च येणार आहे असं सांगितलं जातं. मात्र जाणकारांचं म्हणणं आहे की इतक्या रकमेमध्ये एक संपूर्ण नवीन बंगला उभारण्यात आला असता. दारं, खिडक्या, आतलं फर्निचरसह बंगल्यांचं छत सुद्धा काढून टाकत नव्यानं बनवण्याचं काम सध्या सुरू आहे. आतमध्ये आलो तर आपल्याला लक्षात येतं की अगदी खालपासून वरपर्यंत सगळं नवीन करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. खाली टाईल्स सुद्धा काढण्यात आलेले आहेत. भिंतीवरती असे स्ट्रक्चर्स मारण्यात आलेले आहेत, असे भेगा करण्यात आलेले आहेत, खाचा मारण्यात आलेले आहेत आणि वरती सगळं जे वरचं जे कवेलू आहे, वरचं जे रूफ आहे ते सगळं काढून नव्यानं आता बांधण्यात येणार आहे. आणि एकूणच हा पूर्ण जो बंगला आहे, कॉटेज आहे, हा नव्यासारखा करण्याचा हा प्रयत्न आहे. आतमधलं फर्निचरसुद्धा इथले खालच्या टाईल्सपासून अगदी कॉलरिंग जे असतं, भिंतीच्या खाली हे जे कॉलरिंग असतं ते सुद्धा नव्यासारखं करण्याचं आणि अगदी पूर्ण वरपर्यंत आणि फॉल्स सिलिंगसुद्धा नव्यानं करण्याचा हा प्रयत्न. सरकार अवघ्या 10 ते 12 दिवसांच्या अधिवेशनासाठी नागपुरात येतं आणि त्यासाठी कोट्यवधींची अशी उधळपट्टी केली जाते की दरवर्षी अधिवेशन होतं आणि दरवर्षी हे बिल्डिंगला रिनोव्हेट करावं लागतं. जेवढे यांचे सरकारी कर्मचाऱ्यांचे बंगले आहेत हे सगळे यांच्यावरती भरपूर खर्च केला जातो. आपण एकदा घर बनवतो, मला हे कळत नाही की एकदा घर बनवल्यानंतर कित्येक वर्ष त्याला पेंट मारायची गरज पडत नाही, बाथरूममधल्या टाईल्स बदलाव्या लागत नाही, सिलिंग बदलावं लागत नाही. आपण कित्येक वर्ष असंच राहतो आणि चांगलं राहतो. या बंगल्यांना दरवर्षी असं काय होतं की दरवर्षी रिनोव्हेशन करावं लागतं हे कळत नाही. या बंगल्यांची कथा तर अशी आहे की नवीन बंगले एवढ्या खर्चात बांधले जातील तेवढा खर्च तर यांच्या मेंटेनन्सवरती झालेला आहे. अखेर सरकारच्या कानावर ही गोष्ट येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक बोलावली आणि चांगलीच खरडपट्टी केली आहे. तो बघावं लागेल आणि त्यामध्ये जे काही परवानगी घेतल्या आहे का नाही घेतल्या आहे का, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचे अधिकार किती आहेत, त्यांनी का वापरले, टेक्निकल सँक्शन घेतलं का, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल कोणाचं होतं. शेवटी जेव्हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल दिलं असेल कामाचं तेव्हा कुठल्या ना कुठल्या फंड म्हणून दिले असेल, कुठल्या ना कुठल्या योजनेतून दिलं असेल. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंड जेव्हा मिळतं तेव्हा ते बंगल्याची परिस्थिती वाईट असतं तेव्हा मिळतं. जेव्हा सर्टिफाईड करायला लागतो, स्ट्रक्चरल डिपार्टमेंटला सर्टिफाईड करायला लागतं. जसं मलबार हिलचे काही बंगले आहेत, रामटेक बंगला आहे,
पूर्ण सडून गेलाय. अनेक बंगले असे आहेत जे 60-60 वर्षापासून 70-70 वर्षापासून बंगले आहेत, त्याला पूर्ण पाडून बनवले तर मोठे हायराईज बिल्डिंग बनवावं लागतील. त्यामुळे जे बंगले जुने झालेले आहेत, तर मंत्रालयासमोरची रांग पूर्ण कुणी गेलं राहिला तर ती पुन्हा त्याचं रांगरंगोटी करावं लागतं. राज्याचा शेतकरी हलाखीच्या परिस्थितीत आहे. काही हजार रुपयांसाठी आत्महत्या करतोय. महापुरात अनेकांची घरं वाहून गेलीत आणि दुसरीकडे हिवाळी अधिवेशनात काही दिवस राहण्यासाठी असा कोट्यवधींचा खर्च सुरू आहे.